तेजस्वी घोसाळकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला आता जय महाराष्ट्र. तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश. काम करायचे ते लोक भाजपमध्ये येणार. तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया समोर. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते श्री शंभू तीर्थाचं अनावरण. कार्यक्रमाला शंभूप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती. भाजपचं आज पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 3000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार. भाजप आज पुण्यातील निवडणुकीची दिशा करणार स्पष्ट. पुण्यात आज महाविकास आघाडीची एकत्र बैठक. उद्धव ठाकरे 19 तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर, तर राज ठाकरे यांचा देखील पुढील आठवड्यामध्ये पुण्याचा दौरा. पुणे महापालिकेसाठी महायुती, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी. हिवाळी अधिवेशन संपताच राज्यामध्ये पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग. पालिका निवडणुकांच्या तयारीत रहा. राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना हे आदेश. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाईल, अशी देखील माहिती. मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीचीही करण्यात आली तरतूद. सत्ताधारी एकला चलोचा नारा. चर्चेनंतर अंतिम निर्णय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा. रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या जाहिरातींवरती आक्षेप. पुणे पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल कळला नाही. पालिकेच्या माध्यमातून जाहिरात यायला हवी होती. मी पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल विचारेन. धंगेकर यांचं हे वक्तव्य समोर. महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यानं उमरग्यामध्ये वातावरण तापलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हसीना पारकर संबोधल्याचा आरोप. महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील. भाजपचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा इशारा. निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवले जात आहेत. पक्ष संपल्यानंतर सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही सुरू होईल. प्रकाश आंबेडकर यांची सत्ताधाऱ्यांवरती ही टीका. जळगावमध्ये महापालिकेच्या जागांवरून महायुतीमध्ये चांगलीच जुंपली. युतीमध्ये 50हून अधिक जागांची भूमिका स्पष्टकरण. भाजपकडून महापौर पदावरती दावा. अन्यथा भाजपची संपूर्ण 75 जागांवर तयारी असल्याची महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची माहिती. सदामामांनी हे ठरवले की लोकांना विकत घेता येतं, पैसे देऊन निवडून येता येतं. हा भ्रम आपण दूर करावा. शिवसेना शहर प्रमुख अरविंद बाळेकरांची दादांच्या राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सदाशिव पाटील यांच्यावर टीका. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांची राष्ट्रवादी कामाला लागली. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार. उद्यापासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार. बीड करार गँगची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलदर यांची फेसबुक पोस्ट. कैद्याकडून कोर्टाचा वेळ घालवण्यासाठी चक्कर आल्याचे नाटक. फेसबुक पोस्टमधून हा आरोप. शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार. शीतल तेजवानीला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल. शीतल तेजवानी सध्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत. पुणे पोलीस शीतल तेजवानीची आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. रोहित आर्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून आता अहवाल सादर. मुंबई गुन्हे शाखेकडे अंशतः अहवाल सादर केला, अशी माहिती. आरोपीकडून जप्त केलेल्या कपड्यांची तपासणी पूर्ण. रोहितकडे सापडलेल्या पिस्तूलसारख्या वस्तूबाबत मात्र अद्याप काही स्पष्टता नाही. मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर. मृत शौर्य पाटीलच्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर दिल्लीमध्ये काही खासदारांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती. आजपासून पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या इथिओपिया दौऱ्यावर. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबत व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगानं हा दौरा असणार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा. भाजपचं राज्यसभेतील सर्व खासदारांसाठी व्हीप जारी. 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप. आदित्य ठाकरे यांची आज पत्रकार परिषद. शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. आदित्य ठाकरे नक्की काय बोलणार याकडे लक्ष. घाटकोपरच्या राजावाडी या रुग्णालयाचा कायापालट होणार. भव्य सुसज्ज कॅन्सरसह सर्व उपचार केंद्राचं भूमिपूजन. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या नव्या प्रकल्पाचं भूमिपूजन. नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन वृक्षारोपण सुरू. मंत्री गिरीश महाजन आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात. आपले नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत वृक्षारोपण.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण परणार पार, तर अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा या निमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी ढोल वाजवत धनगरी नृत्यही केलं। केडीएमसी या ठिकाणी आता शिंदे सेना 30 जागा मागत असणार, तर भाजप 40 जागांची मागणी करेल। कुणाची किती ताकद यावरून शिवसेनेची ताकद पाहून निर्णय होईल। कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीवरील कपिल पाटील यांचं हे विधान समोर। परभणीमध्ये शिंदेसेना आणि भाजपकडून ठिकठिकाणी बॅनर। परभणी महापालिका निवडणुकीची दोन्ही पक्षांकडून तयारी। बॅनरच्या माध्यमातून जनतेला घातली जातीय साथ। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स। मराठी माणूस जागा हो रात्र वैऱ्याची पोस्टरवरील हा आशय। दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केट या ठिकाणी रास्ता रोको, रस्त्यावरती बसून मासे विकण्यास स्थानिकांसह भाजपचा विरोध। सोलापूरमध्ये ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी पाडला बंद। जोपर्यंत ऊसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही, अशी स्वाभिमानीची भूमिका। मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध। मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। लातूरच्या वानवडा गावच्या रस्त्यावर कारमध्ये जळून एकाचा मृत्यू। कारला लागलेल्या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। यवतमाळच्या मुडाणा गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग। आगीमध्ये घरगुती साहित्य जळून पूर्णतः खाक। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही। यवत पोलिसांची बुलेट सायलेन्सरच्या आवाजावरून मोठी कारवाई। कासोडी ते भांडगाव या मार्गावर बेकायदेशीर सायलेन्सरला रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला। कारवाईमध्ये बाईकस्वारांना 5 ते 13,000 रुपयांपर्यंत दंडही ठोठावला। सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणातील आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। 7ही आरोपींची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी। साताऱ्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये दुबई कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय। गुन्हे शाखेचा तपास सुरू। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरीगाव परिसरातील कारखाना उद्ध्वस्त करत 115 कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत। धाराशिवच्या तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपी विनोद गंगणेचा ओमराजे निंबाळकरांवर अब्रू नुकसानीचा दावा। विनोद गंगणे तुळजापूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये व्हिडिओ कॉलवरून मनी लॉन्ड्रिंगची धमकी। 20 लाखांची खंडणी सुद्धा उकळली। दोघांवर गुन्हा दाखल। मुंबईमधील मालाड मालवणी मनोर गोराईच्या कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशींवर कारवाई होणार। 2 दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार। भाड्याने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार। म्हाडा सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं उपलब्ध करून देणार। म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल सुद्धा लॉन्च करणार। रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10च्या निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही। माघार न घेतल्यानं अ आणि ब प्रभागात प्रत्येकी 2 उमेदवार निवडून आमने सामने। पुण्यातील शिवाजीनगरच्या शिमला ऑफिस या ठिकाणी मोठं झाड आता कोसळलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला सारत रस्ता केला खुला। पुण्यात ट्रकने बसला धडक दिली। बस मेट्रो खांबाला धडकली। सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकमध्ये घराची भिंत कोसळली। 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। मातीच्या ढिगाऱ्याखाली आल्यानं या मुलीचा मृत्यू झाला। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये शेतातील वादातून सख्ख्या भावाची हत्या। मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून निर्गुण हत्या। मागील 3 वर्षांपासून संपत्तीवरून वाद होता सुरू। टीडब्ल्यूचे संचालकांच्या शोधार्थ रत्नागिरी पोलिसांची 4 पथकं। रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती। टीडब्ल्यूचे संसद पोलिसांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याचा व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचा खुलासा। परभणीमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी व्यवस्थेचा फज्जा। 10,000च्या नोंदणीमागे फक्त 437 शेतकऱ्यांकडून खरेदी। परभणीतील 1,60,000 शेतकरी 3 महिन्यांनंतरही नुकसान भरपाईपासून वंचित। महसूल विभागातील अनास्थेमुळे 83 कोटी रुपये अडकले। पुण्याच्या घाऊक बाजारामध्ये कांदा दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ। बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिणेकडील राज्यातून कांद्याला मोठी मागणी। चिपळूण उड्डाणपुलाचं काम संथ गतीने। सर्व्हिस रोडवरती वाहतुकीचा भार वाहन चालकांना सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीचा त्रास। नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार। यशवंतपूर आणि वास्को द गामा आणि बंगळुरू कॅन्ट ते वास्को द गामा या मार्गांवरती अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध असणार। कोकण रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांवर कडक कारवाई। नोव्हेंबर महिन्यामध्ये 2,33 लाखांचा दंड केला वसूल। पुणे बंगळुरू महामार्गावर उंब्रज शहरामध्ये पारदर्शक पुलाला मंजुरी। आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश। घोरपडेंनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभारही मानले।